ऐतिहासिक भोसरीतील राजमाता जिजाऊ उड्डाणपूल पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सुमारे दीड दशकापूर्वी उभारण्यात आलेला हा पूल आज पुन्हा चर्चेत आहे. पण यावेळी कारण वाहतूक कोंडी नाही, तर मेट्रो आहे. निगडी ते चाकण मेट्रोच्या सुधारित आराखड्यात भोसरी गावातून मेट्रो नेण्याचा निर्णय झाल्यानंतर पुणे नाशिक महामार्गावरील राजमाता जिजाऊ उड्डाणपूल पाडावा लागणार असल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे सुधारित आराखड्यामुळे निगडी चाकण मेट्रोचा खर्च सुमारे 2,500 कोटी रुपयांनी वाढणार असून 2011 मध्ये महापालिकेने सुमारे 100 कोटी रुपये खर्च करून बांधलेला हा पूल पाडावा लागणार असल्याचं वृत्त आज दैनिक पुढारीमध्ये प्रसिद्ध झालंय. त्याचबरोबर सुमारे 7 कोटीचा शीतलबाग स्कायवॉक आणि 38 कोटींचे अर्बन स्ट्रीटचे कामही प्रभावित होत असल्याचे या वृत्तामध्ये म्हटलंय. म्हणजेच एका बाजूला मेट्रोसाठी हजारो कोटींची नवी गुंतवणूक आणि दुसऱ्या बाजूला आधीच उभारण्यात आलेल्या पायाभूत सुविधांवर पुन्हा खर्च. म्हणजे हा नेमका विकासाचा कोणता आराखडा आहे असा प्रश्न उपस्थित होतो. आता थोडक्यात या संपूर्ण प्रकरणाचा इतिहास आपण समजून घेतला पाहिजे. राजमाता जिजाऊ उड्डाणपूल 2011 मध्ये उभारण्यात आला. त्या काळात भोसरी आणि पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी हा मोठा प्रश्न होता, जो आजही आहे. 2013 मध्ये टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने या उड्डाणपुलाखालील वाहतुकीबाबत सविस्तर वृत्तांकन केलेलं आहे. त्यावेळेला पुलाखाली मालवाहतूक करणारी वाहने, व्यावसायिक वाहने, हातगाड्या उभ्या राहत असल्यामुळे पादचाऱ्यांना अडचण आणि वाहतूक कोंडी होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यावर पुलाखाली पार्क सुविधा, अतिक्रमण हटवणे, आळंदी रोडवरील वाहतूक व्यवस्थेत बदल अशा उपाययोजनांचा विचार करण्यात आला होता. म्हणजेच एक गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे की पूल बांधला म्हणजे वाहतूक प्रश्न कायमचा सुटला असे चित्र प्रत्यक्षात कधीच नव्हते. पुलाखालील जागेचा वापर सेवा रस्ते, आळंदी रोड, दिघी रोड, स्थानिक वाहतूक, अतिक्रमणे आणि पार्किंग सारखे प्रश्न सातत्याने कायम राहिलेले आहेत. आणि याचाच आणखी एक संदर्भ म्हणजे अलीकडचेच एक वृत्त. ऑगस्ट 2026 मध्ये दैनिक पुढारीने राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखाली घाणीचे साम्राज्य पसरल्याचे वृत्त प्रसिद्ध केले. पुलाच्या पिलर खाली कचरा आणि अस्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाल्याचे या वृत्तात नमूद करण्यात आले. म्हणजे पूल उभा आहे, पण त्याच्या खालील आणि आजूबाजूच्या वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न आजही पूर्णपणे सुटलेला नाही. आता दुसऱ्या बाजूला पाहिलं तर पुणे नाशिक महामार्ग हा केवळ भोसरीचा किंवा पिंपरी चिंचवडचा रस्ता नाही. पुणे, पिंपरी चिंचवड, भोसरी, मोशी, चाकण, राजगुरुनगर आणि पुढे नाशिक पर्यंत जाणाऱ्या औद्योगिक आणि व्यावसायिक वाहतुकीचा हा अत्यंत महत्वाचा मार्ग आहे. विशेषतः चाकण औद्योगिक परिसराचा विस्तार झाल्यानंतर या महामार्गावरील वाहनांची संख्या प्रचंड वाढली आणि त्यामुळे आजचा प्रश्न केवळ भोसरीतील एका चौकाचा राहिलेला नाही, तर हा संपूर्ण पुणे नाशिक औद्योगिक कॉरिडॉरच्या क्षमतेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. याची जाणीव अनेक वर्षांपासून आपल्याला आहे, पिंपरी चिंचवडकरांना आहे. माजी आमदार विलास लांडे यांचाही या विषयाचा राजकीय इतिहासाचा महत्वाचा संदर्भ आहे. 2009 मध्ये इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये भोसरीची वाहतूक समस्या कायमस्वरूपी सोडवण्याची गरज आणि भविष्यात पुणे नाशिक महामार्गाच्या क्षमतेत वाढ करण्याची आवश्यकता विलास लांडे यांनी मांडली होती. म्हणजेच भोसरीच्या वाहतूक प्रश्नाची तीव्रता आजची नाही, हा प्रश्न जवळपास 2 दशकापासून राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरलाय. आणि आता 2022 मध्ये येतो एक महत्वाचा टप्पा. 18 मार्च 2022 रोजी सकाळ वृत्तपत्राने नाशिक फाटा ते राजगुरुनगर या सुमारे 28 किलोमीटरच्या मार्गावर एलिव्हेटेड कॉरिडॉर उभारण्याबाबत बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीत स्पष्टपणे नमूद करण्यात आले की चाकण परिसरातील वाढत्या औद्योगिकरणामुळे वाहनाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि राजगुरुनगर ते नाशिक फाटा हे अंतर पार करण्यासाठी सध्या 2.5 ते 3 तासांचा वेळ लागत आहे. संपूर्ण मार्ग एलिव्हेटेड केल्यास हे अंतर सुमारे 20 मिनिटात पार करता येईल अशा प्रकारचा दावा त्यावेळेला करण्यात आलाय.
आता या प्रकल्पासाठी केंद्र सरकारच्या पुढाकाराचा आणि विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराचा संदर्भही या बातमीमध्ये देण्यात आला होता. आता इथं थोडं आपण थांबूया, कारण 2011 मध्ये आपण भोसरीत उड्डाणपूल बांधतो. 2013 मध्ये त्या उड्डाणपुलाखालील वाहतूक आणि पार्किंगचा प्रश्न चर्चेत येतो. 2022 मध्ये त्याच पुणे नाशिक महामार्गाच्या भविष्यासाठी नाशिक फाटा ते खेड एलिव्हेटेड कॉरिडॉरची कल्पना पुढे येते आणि आज मेट्रोसाठी भोसरीचा तोच उड्डाणपूल पाडण्याची वेळ येते. ही टाइमलाईन अनेक प्रश्न उपस्थित करते, कारण एलिव्हेटेड कॉरिडॉरचा प्रश्न पुढे येत असताना मेट्रोचाही भविष्यातील मार्ग कोणता असेल याचा एकत्रित विचार झाला होता का? महामार्गाची रुंदी किती वाढणार? एलिव्हेटेड कॉरिडॉर कुठून जाणार? भोसरीतील विद्यमान उड्डाणपूल कायम ठेवता येईल का? मेट्रोची मार्गिका कुठून जाणार? हे प्रश्न वेगवेगळ्या प्राधिकरणांनी, स्थानिक संस्थांनी वेगवेगळे सोडवायचे होते का? की सुरुवातीपासून एकत्रित आराखडा तयार करणे आवश्यक होते का? याच काळात विद्यमान आमदार महेश लांडगे यांनी पुणे नाशिक महामार्ग आणि नाशिक फाटा ते खेड एलिव्हेटेड कॉरिडॉरचा मुद्दा सातत्याने चर्चेत ठेवलेला आपल्याला पाहायला मिळते. 2025 मध्ये भूसंपादनासाठी राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेबाबतही महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याचा संदर्भ पब्लिक डोमेन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि मार्च 2026 मध्ये विधानसभा सभागृहामध्ये महेश लांडगे यांनी पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि एलिव्हेटेड कॉरिडॉरसाठी आवश्यक भूसंपादनाचा प्रश्न तातडीने उपस्थित केला आणि त्या ठिकाणी नाशिक फाटा ते इंद्रायणी नदीपर्यंत आवश्यक निधी भूसंपादनासाठी मागणी त्यांनी केली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे वृत्त लोकसत्ता या दैनिकाने प्रसिद्ध केले. या प्रकल्पाला केंद्र सरकारचा पाठिंबा आहे आणि सुमारे 7,500 कोटी रुपयांच्या या प्रकल्पातून पुणे नाशिक महामार्गाची वाहतूक क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढवण्याचा हा प्रयत्न आहे. या प्रकल्पाचा उल्लेख करताना विविध माध्यमांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराचाही संदर्भ दिलेला आपल्याला पाहायला मिळतो, की जो पब्लिक डोमेन मध्ये. आणि आज ऑगस्ट 2026 मध्ये याच एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या भूसंपादनासाठी प्रत्यक्ष मार्किंग सुरू झालेलं आहे आणि या प्रकल्पाला पुणे, पिंपरी चिंचवड, चाकण, खेड या औद्योगिक पट्ट्याच्या वाहतुकीचा कणा म्हणून पाहिले जात असल्याचेही आमदार महेश लांडगे स्पष्टपणे सांगतात. पण या सगळ्या विकासाच्या पार्श्वभूमीवर एक आणखी महत्वाचा राजकीय संदर्भ आहे. दिनांक 7 एप्रिल 2009 रोजी द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये तत्कालीन आमदार आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे त्यावेळचे उमेदवार विलास लांडे यांनी भोसरीची वाहतूक समस्या अद्याप सुटली नसल्याचे मान्य केले होते. त्याच वेळी त्यांनी पुणे नाशिक महामार्गाचे संपूर्ण चौपदरीकरण हे आपले प्राधान्य असल्याचे सांगितले होते. विशेष म्हणजे त्यावेळी लांडे यांनी भोसरीचा उड्डाणपूल दैनंदिन वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत करेल असा विश्वास व्यक्त केला होता. आज याच पुलावर मेट्रोसाठी पाड कामाची वेळ आलेली आहे. त्यामुळे 2009 पासून आजपर्यंतच्या वाहतूक नियोजनाचा प्रवास तपासण्याची गरज निर्माण होते. शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न त्यांच्या राजकीय अजेंड्यावरही सातत्याने राहिलेला आहे. 2019 मध्येच त्यांनी पुणे नाशिक महामार्गावरील सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सभागृहात मांडला होता आणि 2026 मध्ये नाशिक फाटा खेड एलिव्हेटेड कॉरिडॉरला गती मिळावी, भूसंपादन आणि निधीची प्रक्रिया वेगाने व्हावी यासाठी राज्य सरकारवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आणि त्या पद्धतीचं वृत्त सुद्धा स्थानिक प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालं. जून 2026 मध्ये सरकारनामा नावाच्या वृत्तवाहिनीमध्ये डॉक्टर कोल्हे यांनी राज्य सरकारच्या विलंबावर आक्षेप घेतलेत. म्हणजे निवडून आल्यानंतर 8 वर्षामध्ये विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना हा प्रश्न सोडवता आलेला नाही. स्थानिक आमदार महेश लांडगे विधानसभेत महामार्ग रुंदीकरण एलिव्हेटेड कॉरिडॉरचा प्रश्न उपस्थित करत आहेत. स्थानिक खासदार डॉक्टर अमोल कोल्हे
लोकसभा आणि राजकीय पातळीवर या महामार्गाच्या प्रश्नाचा पाठपुरावा करत आहेत. केंद्र सरकार एलिव्हेटेड कॉरिडॉर पुढे नेत आहे. राज्य सरकार भूसंपादनासाठी निधी आणि प्रशासकीय प्रक्रिया पुढे नेत आहे. मग प्रश्न असा आहे, या सगळ्या प्रकल्पाचा एकत्रित आराखडा सुरुवातीपासून का तयार झाला नाही? कारण आता परिस्थिती अशी झाली आहे की एका बाजूला पुणे नाशिक महामार्ग रुंद करायचा आहे, दुसऱ्या बाजूला एलिव्हेटेड कॉरिडॉर उभा करायचा आहे आणि याच परिसरात आपल्याला मेट्रो सुद्धा न्यायची आहे. आणि मेट्रोच्या मार्गामध्ये अडथळा येत असल्यामुळे 2011 मध्ये बांधलेला राजमाता जिजाऊ उड्डाण पूल अवघ्या 15 वर्षामध्ये आपल्याला पाडायचा आहे. आता इथे एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे, हा पूल बांधकामाच्या दृष्टीने निकृष्ट होता का किंवा तांत्रिक दृष्ट्या चुकीचा बांधला गेला होता का, असा अधिकृत तांत्रिक निष्कर्ष आपण देऊ शकत नाही. पण आजच्या एकत्रित राजकीय नियोजनाच्या कसोटीवर पाहिलं तर या पुलाचं नियोजन अपुरं ठरलं का, हा प्रश्न नक्कीच विचारला जाऊ शकतो. कारण सार्वजनिक पैशातून उभारलेली एखादी मोठी पायाभूत सुविधा अवघ्या 15 वर्षाच्या आत दुसऱ्या मोठ्या प्रकल्पासाठी अडथळा ठरते आणि ती पाडावी लागते, तर हा केवळ इंजिनिअरिंगचा विषय राहत नाही, हा नियोजनाचा विषय बनतो, हा प्रशासकीय समन्वयाचा विषय बनतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हा राजकीय दूरदृष्टीचा विषय बनतो. 2011 मध्ये पूल बांधताना पुढील 20-30 वर्षाची वाहतूक गरज लक्षात घेण्यात आली होती का? भविष्यात मेट्रो येऊ शकते याचा विचार झाला होता का? पुणे नाशिक महामार्गाची क्षमता वाढवावी लागेल याचा अंदाज होता का? चाकण औद्योगिक पट्टा इतक्या वेगाने वाढणार आहे हे लक्षात घेतले होते का? आणि जर हे सगळे प्रश्न त्यावेळी लक्षात घेणे शक्य होते तर आज त्याच जागेवर पुन्हा पाडकाम का? हा प्रश्न कोणत्याही एका पक्षाला लक्ष्य करण्यासाठी नाही, कारण 2011 पासून आतापर्यंत राज्यात, केंद्रात, स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या राजकीय पक्षांची सरकारे आलेली आहेत, वेगवेगळ्या नेत्यांनी नेतृत्व केलेलं आहे. भोसरीचा प्रश्न अनेक लोकप्रतिनिधींनी मांडला. विलास लांडे यांनी त्यांच्या काळात वाहतूक आणि महामार्गाचा मुद्दा मांडला. महेश लांडगे आज महामार्ग रुंदीकरण आणि एलिव्हेटेड कॉरिडॉरचा पाठपुरावा करत आहेत. डॉक्टर अमोल कोल्हे यांनीही पुणे नाशिक महामार्ग आणि उत्तर पुण्याच्या वाहतूक प्रश्नांवरती आवाज उठवलेला आहे. केंद्र सरकारकडून नितीन गडकरी यांच्या माध्यमातून एलिव्हेटेड कॉरिडॉर पुढे जात आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार भूसंपादन आणि निधीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी आहे आणि म्हणूनच हा दोष एका व्यक्तीचा किंवा एका पक्षाचा नाही, पण गेल्या 1.5 दशकातील एकत्रित राजकीय प्रशासकीय नियोजनाची ही कसोटी नक्कीच आहे. आणि या कसोटीवर एक कठोर प्रश्न उभा राहतो. जर 2011 मध्ये सुमारे 100 कोटी रुपये खर्चून बांधलेला पूल 2026 मध्ये मेट्रोसाठी पाडावा लागत असेल, तर ही बदलत्या काळाची अपरिहार्यता आहे की दीर्घकालीन राजकीय दूरदृष्टीच्या अभावाचे अपयश आहे, हे आपण तपासले पाहिजे. माझ्या मते हा केवळ पूल पाडण्याचा निर्णय नाही, हा आपल्या शहराच्या नियोजन पद्धतीवरचा प्रश्नचिन्ह आहे. कारण विकास थांबवायचा नाही, मेट्रो हवी, एलिव्हेटेड कॉरिडॉर हवा, पुणे नाशिक महामार्ग रुंदीकरण व्हायलाच हवा आणि चाकणच्या औद्योगिक पट्ट्याला चांगली कनेक्टिव्हिटी मिळायलाच हवी. पण आज बांधलेली पायाभूत सुविधा उद्या दुसऱ्या प्रकल्पासाठी पाडावी लागू नये एवढी दूरदृष्टी नियोजनात असलीच पाहिजे. नाहीतर आज पूल पाडू, उद्या एलिव्हेटेड कॉरिडॉर पाडू, परवा मेट्रो मार्ग बदलू आणि प्रत्येक वेळी पैसा कुणाचा येणार आहे, तर तो जनतेचा येणार आहे. म्हणून भोसरीचा राजमाता जिजाऊ उड्डाण पूल हा आज केवळ कॉन्क्रीटचा स्ट्रक्चर राहिलेला नाही, तो एक प्रश्न बनलेला आहे. आपण शहराचा विकास करतोय की प्रत्येक नवीन प्रकल्पासाठी जुन्या पायाभूत सुविधांची किंमत पुन्हा मोजतोय. आणि जर हा पूल खरोखरच मेट्रोसाठी पाडावाच लागणार असेल तर पुढच्या वेळी किमान एक गोष्ट निश्चित झाली पाहिजे, आजचा प्रकल्प उद्याच्या प्रकल्पासाठी अडथळा ठरणार नाही, याची जबाबदारी कोण घेणार आहे. कारण शहर केवळ पूल, रस्ते आणि मेट्रोने मोठी होत नाहीत,
शहरं मोठी होतात ती दूरदृष्टीच्या नियोजनाने, आणि भोसरीचा हा पूल आज आपल्याला नेमकं तेच शिकवतोय. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवा मुद्दा घेऊन टू द पॉइंट मध्ये. तोपर्यंत नमस्कार.